हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे. आणि संसार दुःख मुळवणे, विकृती विणे. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची किलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. तैसे कथेचे इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे. आणि संसार दुःख मुळवणे, विकृती विणे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत. आणि या 4थ्या अध्यायातील 222व्या क्रमांकाची ही ओवी आहे. या अध्यायाचा उपसंहार ज्ञानोबराय करत आहेत. शेवटच्या 4 ओव्या राहिलेल्या आहेत. या उपसंहारातील असलेली ही ओवी आहे. ज्ञानोबराय या गीतारूपी कथेचं महत्व, त्या गीतारूपी कथेच्या श्रवणाचं महत्व सांगत आहेत. तैसे ये कथेचे ऐकणे, एक श्रवणासी पारणे होय. आणि विकृती विणे, संसार दुःख मुळवणे. त्याचा अर्थ असा होतो, तैसे म्हणजे त्याप्रमाणे, अगदी त्याप्रमाणेच. ये कथेचे ऐकणे, ह्या कथेच्या ऐकण्यानं, श्रवणानं काय होणार आहे? एक श्रवणासी पारणे होय. एक तर कानाला पुष्कळ दिवसाचं उपोषण सोडल्याचा आनंद होईल. पुष्कळ दिवस त्या कानांना उपास घडलेला आहे आणि त्या उपास सोडल्याचा आनंद त्या कानांना होणार आहे. या कथेचा ऐकण्यानं, श्रवणानं कानांची तृप्ती होणार आहे. आणि ह्याशिवाय दुसरा आणखी एक, विकृती विणे, त्रासा वाचून संसार दुःखा मुळवणे किंवा संसार दुःख मुळवणे, संसार दुःखाचं समूळ उच्चाटन होणार आहे. त्याची बोळवण होणार आहे. कोणाची? संसार दुःखाची. आणि कशी? त्रास होऊन का? नाही, विकृती विणे. त्या संसार दुःखाला मनातून निघून जाताना खिन्नता वाटणार नाही, असंतुष्टता वाटणार नाही. सुखासुखी त्याची काय करता येईल? बोळवण करता येईल. विकृती विण दृष्टांत सांगितलेला आहे, सिद्धांत दिला याच्यामध्ये. तैसे कथेचे ये ऐकणे, त्याप्रमाणे या कथेच्या ऐकण्यानं, श्रवणानं. त्याप्रमाणे म्हणजे वरच्या 2 ओव्या मिळून एक दृष्टांत दिलेला होता. सहजे मलया निलू मंदू सुगंधू, तयामृताचा होय स्वादू. आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या, तरी स्पर्शे सर्वांग निववी. स्वादे जिव्हे ते नाचवी, देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. तसं तर हा जो मुद्दा आहे, हा
हा 218व्या ओवीपासून सुरुवात झालेला आहे. जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. नंतर आधीची साखर आवडे आणि तिची जरी ओखदी जोडे, तरी सेवावी नाका कोडे नावा नावा. हे दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहे आणि त्याचं सिद्धांत या ओवीमध्ये सांगितलेला आहे. अगदी त्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्या मलय पर्वतावरील वारा सहजच मंद आणि सुगंधी आहे आणि शिवाय जर त्याला अमृताची गोडी प्राप्त झाली आणि दैवयोगानं त्या मंद सुगंधी वाऱ्याच्या ठिकाणीच ज्याला अमृताची गोडी प्राप्त झालेली आहे त्याला सुस्वर जर प्राप्त झाला तर मग काय, तरी स्पर्शे सर्वांग निववी. तो वारा आपल्या स्पर्शानं सर्वांगाला शांत करील. स्वादे जिव्हेते नाचवी, स्वादानं गोडीनं आपल्या जिव्हेला नाचवील. देवीची काना करवी म्हणवी बापू माझा. आणि त्याच बरोबर कानांकडून काय म्हणविल तो, माझा बापू, धन्य माझा बाप, असं काय करील म्हणायला लावील. आणि सुगंध असल्यामुळं तर घ्राणेंद्रियाचा तो सहज काय आहे, विषय आहेच. इतका आनंद प्राप्त होईल जर असं घडेल. त्या मलयगिरी पर्वतावरील मंद सुगंध वाऱ्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैवगतीनं त्या मंद सुगंध वाऱ्याच्या ठिकाणी सुस्वर देखील काय होईल, त्याला प्राप्त होईल. तर सगळ्या इंद्रियांचीच काय होऊन जाईल, तृप्ती होईल. तैसे कथेची इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे, विकृती विणे. त्याप्रमाणे ह्या कथेच्या श्रवणाने एक तर कानाची तृप्ती होईल आणि दुसरी गोष्ट त्रासाशिवाय संसार दुःखाचं समूळ उच्चाटन होईल, त्याची काय होईल, बोळवण होईल. एक श्रवणासी होय पारणे. पारण म्हणजे उपवासानंतरचं भोजन, त्याला काय म्हणतात, पारण म्हणतात. इथं पारण हा शब्द तृप्ती, समाधान या अर्थानं आलेला आहे. श्रवणासी पारणे होय म्हणजे ही कथा ऐकल्यानं हे जे श्रवणेंद्रिय आहेत, कसे उपाशी असलेली, की ज्यांना चांगलं काही ऐकायला मिळालेलं नाही, असे उपवासी असलेले हे जे कर्णेंद्रिय आहे, श्रवणेंद्रिय आहे, त्याचं काय होईल, पारणं भेटेल म्हणजे त्याची तृप्ती होईल, त्याला समाधान प्राप्त होईल. आतापर्यंत हे श्रवणेंद्रिय भुकेलेलंच होतं, उपवासीच होतं. कारण ज्यानं खरं समाधान, खरी शांती, खरं सुख प्राप्त होईल असं त्याला आतापर्यंत ऐकायलाच मिळालेलं नव्हतं. एक आत्मज्ञान जर सोडलं तर बाकीचं जे काही सगळं ऐकलं जातं त्याने काही माणसाची तृप्ती होत नाही. उलट माणसाच्या वासनाच काय होतात, वाढत जात असतात. परंतु आत्मज्ञानाच्या श्रवणाने माणूस काय होतो, कृतार्थ होतो, कृतकृत्य होतो. त्याच्या सर्व वासना क्षीण होतात, नष्ट होतात आणि त्याला अखंड समाधान काय होतं, प्राप्त होत. जी नवविधा भक्ती सांगितलेली आहे त्याच्यात तर श्रवण भक्ती ही तर पहिलीच सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू हो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, अशी 9 प्रकारची जी भक्ती सांगितली आहे. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध, अशी 9 विध म्हणजे प्रकार, 9 प्रकारची जी भक्ती सांगितली त्या भक्तीमध्ये पहिलीच भक्ती कोणती आहे, श्रवण भक्ती आहे. श्रवणे परीक्षिती तरला, श्रवणे क्रौंच उद्धरिला, मकरोदरी श्रवण पावला, सिद्ध जाहला मत्स्येंद्र. हे सगळं कशाने घडलं, श्रवणानंच घडलेलं आहे. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरोने. ही जी आत्मकथा ही कशी आहे, जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, बोलणारा जो आहे, सांगणारा जो आहे, त्याचं बोलणं कुंठित होतं, खुंटतं.
आणि ऐकतयाचे व्यसन तुटे. ऐकणाऱ्याची सगळी दुःख काय होतात, नष्ट होतात, अशी ही आत्मकथा आहे. आता ही भगवद्गीता, या भगवद्गीतेमध्ये मुख्य विवेचन आत्मज्ञानाचंच आहे. त्यामुळं ही गीता रूपी कथा म्हणा, ज्ञानेश्वरी रूपी कथा म्हणा, ही ऐकल्यानं श्रवणेंद्रियाचं काय फिटणार, पारणं फिटणार आहे. ज्ञानोबराय सांगतात, एक श्रवणासी होय पारणे, तैसे कथेचे इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे. काल मी एक उभी सांगितली होती सकाळी बोलताना, फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिणी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. विचाराचा जो तुटवडा आहे, जी उणीव आहे, कमतरता आहे, दुष्काळ आहे, तो काय व्हावा, दूर व्हावा. आणि काना मनाची जिणी, काना मनाचं जगणं सार्थक व्हावं. कानाचं मनाचं जगणं सार्थक होईल जर ज्ञानेश्वरी श्रवण केली तर. ज्ञानेश्वरीच्या श्रवणानं कानाचं आणि आत्मसाक्षात्कार जो होणार आहे त्याने मनाचं जगणं काय होईल, सार्थक होईल. नाहीतर हे कान जन्माला येऊनही उपयोगच त्यांचा झाला नाही असं होऊन जाईल. त्यांचं आयुष्यच वाया गेलं. कोणाचं? कानाचं. असं होईल जर ही गीतारूपी कथा श्रवण केली नाही तर. आणि जर श्रवण केली तर मग एक श्रवणाशी होय पारणे. हा, जे येणे गीता निधान देखिले, की स्वप्नाची हे तुकले साच्या सर, याची सुरुवातच आहे ना. चौथ्या अध्यायाची सुरुवातीची जोवी आहे, त्या अध्यायाचाच उपसंहार इथं करत आहेत. असे तो उपक्रम आहे आणि हा काय उपसंहार आहे. उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता असली पाहिजे. सुरू कुठून केलं आणि संपला कुठं विषय, त्याची एक वाक्यता असली पाहिजे. अनेक वेळेस वक्ते सुरुवात एका विषयावर करतात आणि त्यांचा उपसंहार तिसऱ्याच विषयावर होतो. लक्षात, ज्ञानोबा इथं उपसंहार त्याच विषयाचा उपसंहार करत आहेत. तैसे कथेची ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे. कानाला पुष्कळ दिवसाचं उपोषण सोडल्याचं समाधान प्राप्त होईल. आणि आणखी काय घडेल, विकृती विणे संसार दुःख मुळवणे. आणि विकृती वाचून, त्रासा वाचून संसार दुःख त्याची काय होईल, बोळवण होईल. विकृती विणे, त्रासाशिवाय. हे पहा, एखादा रोग माणसाला होतो आणि वैद्याकडे गेल्यानंतर औषधोपचारानं तो रोग देखील काय होतो, दूर होतो. पण त्याकरिता कडू औषध घ्यावं लागतं. तो जो रोग आहे त्याची बोळवण झाली, त्याला पाठवून दिलं, घालवलं आपण, पण त्रासाशिवाय गेला का तो? नाही, त्रासानं गेला तो. त्रास देऊनही गेला आणि त्याला घालवताना देखील काय झाला, त्रासच झाला. एवढंच नव्हे, केवळ कडू औषध खाण्याचाच त्रास नाही तर कधी कधी प्रसंगी काय करावं लागते, शस्त्रक्रिया देखील करावी लागते. त्याचे क्लेश सहन करावे लागतात. माणसाला त्रास होतो, दुःख जातो रोगाचं, पण त्रासाशिवाय गेलं का ते नाही गेलं. आता हे जन्म मरण रूप संसार दुःख जे जीवाच्या पाठीमागे लागलेलं आहे ते आत्मज्ञानाने काय होणार आहे, नष्ट होणार आहे. पण ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, जप, तप, योग इत्यादी खडतर साधनं करावी लागतात. आत्मज्ञान प्राप्त होणं ही काही सोपी गोष्ट आहे का? विवेक श्रवणे अति त्रासे, जेथ व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे. ज्ञानोबरायांनीच सांगितलं, विवेक श्रवणे अति त्रासे. हे शास्त्र श्रवण करायचं ही काही सोपी गोष्ट आहे का? शास्त्र शिकायला जायचं, एकतर हे सगळं जुळूनच येत नाही म्हणा. ज्ञानोबरायांनी शास्त्राध्ययनातील अडथळे सांगितलेले आहेत. न मिळेची तो देशू, नव्हेची काळा अवकाशू, करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी.
त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी जाऊन शास्त्राभ्यास करायचा आहे, म्हणजे श्रीगुरूंकडे जाऊन शास्त्र श्रवण करायचंय, ते स्थानच एकतर प्राप्त होणार नाही, तो देशच मिळणार नाही. कुठे जाऊन नेमकं शिकावं? आमचे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा सांगत असतात. ते म्हटले एखादा म्हणेल आळंदीला जाऊन शिकू, आळंदी देवाची. ते म्हटले देवाची नाही राहिली, आता ती लग्नाची झालेली आहे. असं एका दिवशी 300 400 200 लग्न लागतात. लोकांनी अविचारानं ही जी तीर्थ होते, त्या तीर्थांचं जे पावित्र्य होतं, किंवा ते तीर्थ ज्या कारणाकरिता भगवंताने निर्माण केलेले असतील, ज्या उद्देशाने, ते सगळे काय करून टाकले, आपल्या मूर्खपणामुळं नष्ट करण्याच्या मार्गावर आलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, जिथं जाऊन शास्त्र श्रवण करावं तो देशच एकतर प्राप्त होणार नाही. बरं, मिळालाच एखादा पवित्र देश ज्या ठिकाणी जाऊन शास्त्र शिकायचे, नव्हेची काळा अवकाश, वयही निघून जातं तोपर्यंत, मग काय उपयोग? काही संसारातीलच गोष्टी स्मरणात राहत नाहीत, मग शास्त्र कधी लक्षात राहायचं? वेळ निघून गेली. बरं ठीक आहे, देशही प्राप्त झाला, योग्य देश, पवित्र देश, वयही अजून लहानच आहे, पण जो शास्त्राभ्यास करून घेईल तो गुरुच मिळणार नाही. करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. तुमच्याकडून शास्त्र तुम्हाला शिकविल तो दूरच आहे. बरं, मिळाला तोही. ज्ञानोबारायांनी पहा कसं गमतीनं सांगितलेलं आहे. आत्मज्ञान प्राप्त करणं सोपं नाही ना. पण इथं ही कथा श्रवण करत असताना मात्र संसार दुःख त्याची बोळवण होणार आहे. कशी? विकृती विणे, त्रासाशिवाय. तो सगळा जो त्रास आता वर्णन केला शास्त्राभ्यासातील, तो इथं होणार नाही. इथं फक्त काय करायचं? श्रवणाचे मिसे बैसावी येऊन साम्राज्य भुवनी सुखी नांदे. फक्त काय करायचंय? ऐकायचंय. एकाग्रतेनं, एक चित्तानं काय करायचंय? ऐकायचंय. बरं, हे श्रवण करण्यात काही कष्टही नाहीत. शास्त्र श्रवण करण्यामध्ये काय आहेत? कष्ट आहेत. कठोर भाषेमध्ये सांगितलेलं ते आपल्याला इच्छा नसतानाही काय करावं लागतंय? श्रवण करावं लागतं, कारण त्याच्याशिवाय तर आत्मज्ञान प्राप्त होणार नाही म्हणून. पण इथं श्रवण करण्यामध्ये देखील काय नाहीत, कष्ट नाहीत. उलट त्या श्रवणेंद्रियाला समाधान प्राप्त होणार आहे, डबल फायदा. ते श्रवणेंद्रिय देखील काय होतील? तृप्त होतील. ज्ञानोबाराय वेगवेगळे दृष्टांत वगैरे सांगतील, काव्यमय शैलीचा उपयोग करतील, त्यावेळेस ही कथा ऐकत असताना आत्मज्ञान तर प्राप्त होणारच आहे, पण शास्त्र श्रवण करून जे आत्मज्ञान प्राप्त होतं त्याच्यात जे क्लेश आहेत ते इथं नाही आहे. कष्टा वाचून हे संसार दुःख समूळ काय होईल? नाहीस होईल. हे इथंच आहेच, उभी आहे, पुढे आहे. जे हे श्रवणे पाठे अर्थे, गीता निधी मोक्षा आरवते, जैसा समर्थोदाता कोणाते नास्ती न म्हणे. तुम्ही त्या गीतेचं श्रवण करा, पाठ म्हणजे तिचं वाचन करा, अर्थे म्हणजे अर्थ जाणून घ्या. गीता निधी मोक्षा आरवते. मोक्षाशिवाय दुसरं काही ज्ञान गीता देणार नाही. काय देईल? मोक्ष देईल, सगळ्यांना देईल. ज्यांना अर्थ कळत नाही पण ते वाचतात, काहींना अर्थ कळतो त्या दृष्टीनं विचार करतात, काहींना अर्थ कळतो ते सांगतात, काहींना कळत नाही, वाचत नाहीत पण ते ऐकतात. त्या सगळ्यांनाच काय प्राप्त होईल? मोक्ष. कसं उदाहरण दिलं? जैसा समर्थ दाता कोणाते नास्ती न म्हणे. समर्थ असलेला जो दाता आहे तो कोणालाही नाही म्हणतच नाही. उदाहरण दिलं की नाही आणखी एका ठिकाणी? समर्थाची पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षुची लाभे. उदाहरण दिलं. समर्थ दाता, नावाचा समर्थ नाही, खरोखर सामर्थ्यवान, दानशूर आणि समदृष्टी ज्याची आहे असा भेदभाव न करणारा, त्याच्या घरी जर पंगत असेल तर सगळ्यांना एकच पक्वान, कुणी या. तळील्या वरिल्या, तळील्या म्हणजे तळ मजल्यावर बसवलेले, वरिल्या म्हणजे वरच्या मजल्यावर बसवलेले.
कुठे का बसवेना जेवायला पंक्तीमध्ये, पण त्या सगळ्यांना एक सारखा पदार्थ तो देईल. हे कशामुळे म्हणावं लागलं ज्ञानोबरायांना? त्यांनी पाहिलं असेल कुठं आतल्यांना वेगळा पदार्थ असतो बाहेरच्यांना वेगळा, तळील्या वेगळा, वरिल्या वेगळा, आणि जे बाहेर बसलेले आहेत अंगणात त्यांना तर आगळा वेगळाच असं काहीतरी दर्शन घडलेलं असेल. पण जो समर्थ दाता आहे तो कोणालाही नाही म्हणत नाही. त्याप्रमाणे गीतेचं श्रवण करा, अर्थ जाणून घ्या किंवा पाठ करा. गीता ही काय देते? मोक्ष देते आणि कष्टा वाचून आणि संसार दुःख मुळवणे, विकृती विणे. आता पुढं दृष्टांत देणार आहेत. जरी मंत्रीची वैरी मरे तरी वाया का बांधावी कटारे, रोग जाय दुधे साखरे तरी निंब का पियावा. जरी मंत्रेची वैरी मरे तरी वायाची कटारे का बांधावी, रोग दुधे साखरे जाय तरी निंब का पियावा. ज्ञानोबराय म्हणतात जरी मंत्रेची वैरी मरे, जर मंत्रेची, मंत्रानेच वैरी म्हणजे शत्रू मरत असेल, आपला कोणी शत्रू असेल आणि आपल्याला असा काहीतरी मंत्र येत असेल आणि त्या मंत्राने तो मरत असेल, म्हणजे त्याला इथून घर बसल्या मारता येत असेल, तरी वाया का बांधावी कटारे, तरी वायाची कटारे का बांधावी. तर मग व्यर्थच कमरेला कटारी का बांधाव्यात, म्हणजे शस्त्र का बाळगावं, व्यर्थच शस्त्र बाळगावंही लागतं. जर आपला कोणी वैरी असेल तर त्याला काय बाळगावं लागतं? शस्त्र. आता बरेच साधू बाळगतात, कोण वैरी आहे कुणाच ठाऊक. असं ज्ञानोबराय म्हणतात जर तुम्हाला मंत्रानेच वैरी मारता येत असेल, मरत असेल, तर मग शस्त्र बाळगणं व्यर्थच आहे ना. शस्त्र बाळगण्याचं कामच नाही. मंत्रच जर शस्त्राचं काम करत असेल तर मग शस्त्र बाळगण्याचं काम काही काम नाही. आणखी उदाहरण दिलं, रोग जाय दुधे साखरे तरी निंब का पियावा. दुधे साखरे रोग जाय, दुधाने आणि साखरेने रोग जात असेल तरी निंब का पियावा, तर कडुलिंबाचा रस का प्यावा. मग कडुलिंबाच्या रसाने रोग जातो, पण तो अत्यंत कडू असतो ना, आणि जीभेला आवडतो का तो? नाही. पण असं काही औषध एखाद्या वैद्यानं आपल्याला सुचवलं की दुधात साखर टाकून प्याल्यानं तुझा रोग जाईल, मग हे असं असतानाही त्यानं निंब का प्यावा, हे काय दिलं? उदाहरण दिलेलं आहे. मंत्रेची, जरी मंत्रेची वैरी मंत्रानेच. पूर्वीच्या काळी अनेक मंत्रज्ञ होऊन गेलेले आपल्याला आढळतात, मंत्राचं रहस्य जाणणारे. मंत्र शब्दाचा अर्थ काय? मननात त्रायते यस्मान तस्मान मंत्र प्रकीर्तिताः. ज्याचं मनन केल्यानं जो आपल्याला काय करतो? रक्षण करतो, त्याला काय म्हणतात? मंत्र. आता मंत्राचे खूप वेगवेगळे काय आहेत? प्रकार आहेत. सप्तकोटी महामंत्रा चित्त विभ्रामकारकाः. वेदामध्ये 7 कोटी महामंत्राचा काय आहे? उल्लेख आहे. त्याच्यातले काही जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन वशीकरण असे सुद्धा काय आहेत? मंत्र आहेत. त्या मंत्राने अनेक काय होतात? काम करता येणं काय असतं? शक्य असतं. आपण रामायण महाभारत इत्यादी आपले जे इतिहास आहेत त्याच्यामध्ये युद्धाचं वर्णन जे ऐकतो त्याच्यामध्ये शस्त्र आणि त्या शस्त्राबरोबर अस्त्र हाही शब्द ऐकतो की नाही? शस्त्रास्त्र म्हणजे शस्त्र आणि अस्त्र. तर शस्त्र म्हणजे काय? जे हातात बाळगून त्याचा प्रहार करायचा ते शस्त्र, आणि अस्त्र म्हणजे काय? ते मंत्रानं सिद्ध करून काय करायचं? सोडून द्यायचं त्याच्यावर. अगदी हातात काहीतरी भस्म घेऊन सुद्धा अभिमंत्रित करून सोडलं तरी देखील शत्रू मारणार. किंवा मग ऋषी मुनी फारच क्रोधिष्ट, आणि जर एखाद्यावर जर ते कोपले तर हातातील कमंडलू, त्या कमंडलूतील पाणी घेऊन काय करणार? अभिमंत्रित करून शिंपणार. पूर्वी आता नसेल तसं काही राहिलं.
पूर्वीच्या काळी मंत्रज्ञ. आता त्या अनेक असलेल्या मंत्रांपैकी असेही काही मंत्र आहेत कसे माणसं मारण्याचे. मग जर आपला कोणी शत्रू असेल आणि तो मंत्र जर आपल्याला अवगत असेल तर मग तो शत्रू आपला घात करील या भीतीपोटी जे शस्त्र बाळगायचंय ते बाळगण्याचं काही कारणच येत नाही. जर काय येत असेल आपल्याला मंत्र येत असेल आणि त्या मंत्राने वैरी मरत असेल तर जरी मंत्रीची वैरी मरे. मग सतत ते शस्त्र बाळगण्याचं काय कारण. उगीच ओझ तरी का वाया बांधावी कट्यारे. कमरेला कट्यारी का बांधाव्यात. पूर्वीच्या काळी ते लढायला जाणारे ते लोक तलवारी सुद्धा कुठं असायच्या कमरेलाच बांधलेले म्हणजे कधी त्याचं काम पडू शकतं. आता बंदुकी सुद्धा कुठं असतात कमरेलाच असतात की नाही. कट्यारी हत्यार कुठं बांधतात कमरेला. जर मंत्रानं वैरी मरत असेल तर कमरेला कट्यारी व्यर्थ का बांधाव्यात. आणि दुधाने आणि साखरेने जर रोग जात असेल तर कडुनिंब जो आहे तो का पियावा माणसाने. कडू औषधाने जो रोग दूर होणार आहे तोच रोग जर दूध साखर प्राशन केल्यानं सेवन केल्यानं जर जात असेल तर मग निंब पिण्याचा दुराग्रह का ठेवावा. नाही ठेवणार ना माणूस. जो शहाणा आहे जो शहाणा माणूस आहे तो जर त्याला मंत्र येत असेल वैरी मारण्याचा तर तो व्यर्थ हत्यार बाळगणार नाही. जर तो शहाणा असेल तर रोग जाण्याकरिता दूध साखर उपयोगी असेल तर व्यर्थच कडुनिंब पिणार नाही. हे उदाहरण दिलेलं आहे. अगदी त्याचप्रमाणे तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. तैसा म्हणजे त्याप्रमाणे या उभीत जे दोन दृष्टांत दिलेले आहेत अगदी त्याप्रमाणे. तैसा येथ मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता श्रवणाची माझी आयता मोक्षू असे. येथ तैसा त्याप्रमाणे या दृष्टांताप्रमाणे वरच्या उभीतील त्याप्रमाणे येथ या ठिकाणी. इथे म्हणजे या गीता रूपी कथेचं श्रवण करण्यामध्ये किंवा ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरी रूपी कथेचं श्रवण करण्यामध्ये मनाचा मारू न करिता मनाचा निरोध न करता मनाचा कोंड मारा न करता आणि इंद्रिया दुःख न देता आणि इंद्रियांना दुःख न देता केवळ श्रवणानेच श्रवणाची माझी आयता मोक्ष असे. श्रवणामध्येच आपोआप मोक्ष मिळणार आहे. कष्टा वाचून मोक्ष मिळणार आहे. कोठे कोठे येथ. येथ म्हणजे हे ज्ञानेश्वरी कथेत आणि येथ म्हणजे येथ. लक्षात आलं का. ज्ञानोबरायांच्या समोर मोक्ष मिळणार आहे. आणि कसा आयता. आयता इंद्रिया दुःख न देता मनाचा मारू न करिता मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. पण कुठे येथे. लक्षात ठेवा आम्ही जे कधी बोलत असतो की नाही जर मोक्ष मिळवायचा असेल तर इथंच नाक घासावं लागेल. दुसऱ्या काही गोष्टी तुम्हाला संसारातील प्राप्त करायच्या असतील आणि तुम्हाला वाटत असेल कुणाच्या आशीर्वादाने प्राप्त होत असतील तर जायला काय हरकत नाही. आमचं काय म्हणणं नाही. हा ज्ञानेश्वर महाराजावर तुमचा विश्वास नसेल की ज्ञानेश्वर महाराज मोक्ष देऊ शकतात बुवा पण हे नाही देऊ शकत असं जर तुम्हाला वाटत असेल तुमचं अज्ञान असेल. खरं तर ज्ञानोबराय काही देण्याला काय आहेत समर्थ आहेत. करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. भगवन नामाचं महत्व सांगत असताना तुकोबाराय म्हटले की नाही भवरोगा ऐसे जाय आणि अनेक काय. अहो ज्या नामानं भवरोग नष्ट होतो तिथं तुमचे रोग जाणार नाहीत का. मग जे ज्ञानोबराय मोक्ष देण्याला समर्थ आहेत ते तुम्हाला हे काय तुमचा फुटका संसार देऊ शकणार नाहीत का. पण तुमचा काय पाहिजे विश्वास पाहिजे. असो तैसा मनाचा मारू न करिता. मारू म्हणजे कोंड मारा. त्या मनाचा निरोध न करता निग्रह न करता
आता गोष्ट तर अशी आहे की आत्मज्ञान प्राप्ती करिता मनाचा कोंडमाराच करावा लागतो. मनाला काय करावं लागतो? आटोक्यातच ठेवा. शमदमादी साधनं सांगितली की नाही? इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह हे करावे लागतात ना. इथं मात्र ज्ञानावर आहे म्हणत नाही. तैसा मनाचा मारू न करिता, मनाचा निरोध न करता आणि इंद्रियांना पीडा न देता केवळ श्रवण मात्रे करूनच मोक्षाची काय होणार आहे? प्राप्ती होणार आहे. या गीता कथेमध्ये साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जिणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ई. साचची बोलाचे नवे हे शास्त्र. पण काय आहे? संसार जिणते शस्त्र, संसाराला जिंकून देणार हे शस्त्र आहे ही गीता म्हणजे. आणि ही गीता म्हणजे मंत्र आहेत. कशाचं अवतरण करणारे? आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. हे गीतेतील अक्षर ही अक्षर मंत्र आहेत. आणि कशाचं अवतरण करणारे? आत्म्याचं अवतरण करणारे. सिद्ध मंत्र जे असतात त्या मंत्रांनी तुम्हाला हवी ती वस्तू काय करता येते? अवतरित करता येते. पूर्वीच्या काळात सिद्ध ऋषी मुनी जे असायचे त्यांच्या मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य असायचं की ते भगवंताला सुद्धा काय करीत होते? समोर साक्षात प्रकट करवित होते. कशाच्या आधारे? मंत्राच्या आधारे. या गीतेतील अक्षर मंत्र आहेत आणि ते अवतरविणारे मंत्र आहेत. काय अवतरविणारे? आत्मा. म्हणजे या गीतेच्या अक्षरांची सेवा आपण करू, श्रवण करू. श्रवणाचा विषय चालला तर साक्षात आपल्याला काय होईल? आत्मलाभ प्राप्त होईल. साक्षात आत्मदर्शन आपल्याला घडेल. आता कोणी असं म्हणेल की बाबा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता मग या योगादी कष्टतर साधनांची काही गरजच नाही. मग कशाकरिता? मोक्षाकरिता. आणि तसं पाहिलं तर मोक्षप्राप्ती करिता यमदमादी साधनांनी मनाचा आणि इंद्रियांचा निरोध करावा लागतो. तो करताना साधकाला खूप मोठे काय होतात? कष्ट पडतात. तैसी विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांतू होय ते वीर विराग साहते. त्या साधकाला किती प्रचंड कष्ट होत असतात. हे मन पुन्हा पुन्हा विषयाकडे धावतं. त्याला पुन्हा तिथून आणून इथं भगवत चरणी काय करावं लागतं? स्थिर करावं लागतं. त्या विचारामध्ये स्थिर करावं लागतं. हे अतिशय चंचल आणि बलवान म्हणून त्याचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. आणि इंद्रिये ही विषयांकडे धावतच असतात. ती की जती कासावीसी. आणि या इंद्रियांची प्रौढी ऐशी जैसी मंत्रज्ञाते विवसी भुलवी का. ते इंद्रिय देखील कासावीस होतात. त्या इंद्रियांना सुद्धा विषय सोडताना काय होत असतो? प्रचंड दुःख होत असतं. माये पुढून बाळक काळे नेता एकुलते एक का होय का उदक तुटता मिना. हे उदाहरण दिलेलं आहे. एकुलता एक मुलगा आणि त्या आई समोरून जर काळ घेऊन जाईल, मग तो मृत्युमुखी पडेल, तर त्या आईच्या अंतकरणाला किती यातना होतात. त्यापेक्षा आणखी भयंकर उदाहरण पुढे दिलं. जरी त्या आईचं एकुलतं एक मूल मेलं, तिला प्रचंड दुःख झालं, शेवटी ती आईच आहे, पण तरी देखील काही दिवसानंतर ती काय करेल? समजावून घेईल आणि आपलं जीवन जगेल. पण त्या माशाला जर पाण्यातून बाहेर काढलं तर तो जगेल का? मत्स्याचं मरणच त्या पाण्याच्या वियोगामध्ये आहे. तैसा तुका तळमळी मासोळी, तैसा तुका तळमळी. त्या माशाचं काय आहे? ते मरणच आहे. ही उदाहरणं कशासाठी सांगितली ज्ञानोबरायांनी? त्या साधकाला इंद्रिय विषयांपासून दूर करताना तेवढे काय होतात? कष्ट होत असतात. इथं ज्ञानोबराय तर सांगतात येथ मोक्ष असो आहे, मोक्षवासे आहेता श्रवणाची माझी. मग आता ते खरं का हे खरं? तेही खरं हेही खरं. लक्षात आलं? कसं काय दोन दोन खरं? दोन्ही खरंच आहे. जर ज्ञानोबराय सांगतात त्याप्रमाणे एकाग्र चित्तानं या कथेचं श्रवण केलं
तर खरोखर ते म्हणतात त्याप्रमाणे मनाचा मारू न करिता आणि इंद्रिय दुःख न देता मोक्ष काय होईल? प्राप्त. जर तुमचं श्रवणाकडे मन नसेल तर मग करा मनाचा मारू करा, इंद्रियांना दुःख द्या, विवेक श्रवणे खरपुसे ते करा म्हटले. मग कठीण. तुमचं चित्त एकाग्र असलं पाहिजे, तुमची श्रद्धा असली पाहिजे आणि हे ऐकताना एकाग्रतेनं काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. सर्वांगाचे कान करून या कथेचं काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी. म्हणून अथिलिया आराणुका गीतार्थ हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू. म्हणून अथिलिया आराणुका हा गीतार्थू निका ऐका. त्याने काय होईल? निवृत्तीदासू ज्ञानदेव म्हणे. म्हणून श्रोते हो, एकाग्रतेनं म्हणजे मनाच्या प्रसन्नतेनं अथवा आवडीनं संपन्न होऊन हा गीतार्थ निका ऐका, चांगला ऐका. हा गीतेचा अर्थ मी जो आपल्याला सांगतो आहे हा आपण ऐका, पण कसा ऐका? निका, चांगला ऐका. कोण म्हणता असं? निवृत्तीदासू ज्ञानदेव म्हणे. निवृत्तीनाथांचे दास असलेले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अथिलिया म्हणजे असलेल्या, आराणुका समाधानाने, प्रसन्नतेनं गीतेचं काय करा? श्रवण करा. गीता श्रवणाने मोक्ष प्राप्त होतो. पण ती गीता कशी श्रवण करायची? मनाच्या समाधानाने युक्त होऊन एकाग्र चित्तानं काय करायची? ऐकायची. तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. पहिल्या अध्यायात आपण विचार करून आलो. अत्यंत गंभीरतेनं ती ऐकायची. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलीनी अंतःकरणे अथिला तोची जाणे मानू ये. अत्यंत स्थिर अंतःकरण करूनच या गीतेचं काय करायचं? श्रवण करायचं. कसं काय नुसत्या श्रवणाने मोक्ष प्राप्त होईल? तर गोष्ट अशी आहे, गीतेमध्ये मुख्यतः जो विचार आलेला आहे तो ब्रह्मज्ञानाचाच विचार आलेला आहे. हे तैसे अध्यात्मशास्त्री अध्यात्मशास्त्र आहे, याच्यामध्ये ब्रह्मज्ञानाचाच विचार सांगितलेला आहे. आणि तो विचार जे अंतर्मुख वृत्ती करून एकाग्रतेनं काय करतील? श्रवण करतील, त्यांना आपोआपच मी ब्रह्म आहे हे ज्ञान काय होईल? प्राप्त होईल. कारण ठिकठिकाणी ज्ञानोबा आहे, महावाक्याचा उपदेश आपल्याला करणारच आहेत. यांना त्या रीतीनं जीव आणि परमात्म्याची एकता कशी आहे हे पटवून देणार आहेत. आणि आपण जर ते एकाग्रतेनं श्रवण करू, त्यांच्यावर विश्वास ठेवून श्रवण करू, भावपूर्वक जर श्रवण करू, तर मी ब्रह्म आहे असं साक्षात्कार रूप अपरोक्ष ज्ञान काय होईल? प्राप्त होईल. आणि त्याद्वारे मोक्षाचा काय होईल? लाभ होईल. म्हणून अथिलिया आराणुका गीतार्थ हा निका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू. इति श्रीमद् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां चतुर्थोऽध्यायः. या ठिकाणी हा चौथा अध्याय संपला आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवणी तिही लोकी.
भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु बंशी महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय।